होतोय, टर्न होतोय, थोडासा आतमध्ये येतोय फलंदाज रुपेश बासरेला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये नक्कीच कौस्तुभने देखील फार इम्प्रेस केले. 2 अर्धशतक ठोकले त्या स्पर्धेमध्ये आणि तितकीच चांगली गोलंदाजी देखील केली आहे. आणि त्याच्या समोर तेवढा ताकदवर फलंदाज ज्यानं तिन्ही सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे, रुपेश बासरे. हाफ ट्रॅक पूल करण्याचा प्रयत्न, मिस्टाईंग स्विंग स्ट्रोक जरूर होता परंतु खेळाडू उपस्थित नाही आहेत आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर येतोय. रुपेश बासरेच्या बॅटमधनं पहिला चौकार. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या सामन्यामध्ये. फायटिंग टोटल स्कोर उभी करावी लागेल टिटवाला 11 या संघाला, कारण की समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा पाहायला मिळतोय. साईराज 11 टीम त्याला फाईट करते. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल. येस, ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता. पंच सांगतात व्हाईट बॉल. जाऊ दिला चेंडू रुपेश बासरेनं आणि एक्झॅक्ट चेंडूवरती लक्ष फार चांगलं होतं रुपेशचं. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल 5 धाव धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या पॉवर प्लेचं सुरू आहे. कौस्तुभ तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलेत. मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित आणि फेकी चांगली येते. धाव मिळते 1, धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. धावसंख्या एकूण आपण पाहिली गेली तर 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्ग असते कौस्तुभचा. स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि स्ट्राईकला फलंदाज प्रशांत येतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. राऊंड विकेट. मिस्टामिंग स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक उपस्थित. झेलची संधी, कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का टीम टिटवाला 11 या संघाला. तो थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया. बिल्कुल रोशन संते हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके और यहाँ से देखा जाए तो रोशन मेगा फाइनल का मुकाबला है, ये अंतिम मुकाबला है. 2 बड़ी टीमें, एक तरफ टीम अब देख रहे हैं साईराज 11 तो दूसरी तरफ टिटवाला 11 टीम. ये दोनों के बीच में चलता हुआ है बड़ा मुकाबला. और अब तक बात करेंगे तो रन संख्या की टोटल बन चुकी है यहाँ से 6 रन और पहली विकेट खो चुकी है टीम टिटवाला 11. अब नए बल्लेबाज पहुंचेंगे मैदान के अंदर. मोहन आते हुए बल्लेबाजी के लिए. मोहन ने भी आज काफी इंप्रेस किया इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में. तो यहाँ से बड़ा मुकाबला. रोशन, क्या कहना चाहोगे इस मुकाबले के बारे में? नक्कीच मेगा फायनलचा सामना सुरू आहे. ज्याप्रमाणे सेमीफायनलच्या मॅच मध्ये कमबॅक झालं टिटवाला टीमचं आणि अंतिम सामन्यामध्ये देखील तोच प्रयत्न असेल आणि अंतिम विजेता संघ ठरण्याचा प्रयत्न असेल टिटवाला टीमचा. 4 षटकांचा सामना आहे. अंतिम सामना आपण पाहतोय या 2 टीम मध्ये. एका बाजूला आहे टिटवाला संघ आणि त्यांना फाईट करतोय साईराज हा संघ. तो बिल्कुल रोशन, 2 बड़ी टीमें, दोनों ही टीमें बड़ी इस प्रतियोगिता में और आज दोनों ही टीम ने शानदार प्रदर्शन किया है. लेकिन यहाँ से कहा जाए ना तो रोशन, चैंपियन कौन सी टीम बनेगी उसी को याद किया जाएगा अगले साल भी. चैंपियन बनने की यहाँ से चाहत दोनों टीम की है. लेकिन अब पहले बल्लेबाजी करते हुए टीम टिटवाला 11 कितने रन बनाएगी ये बड़ा सवाल है, क्योंकि सामने वाली टीम में भी बड़े बड़े बल्लेबाज आज हमने देखे. क्या कहना चाहोगे, क्या टारगेट होनी चाहिए रोशन इस मुकाबले में? नक्की संध्याकाळचं सत्र आहे आणि हवा देखील त्याच दिशेने आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 50+ धावा बनवावे लागतील टिटवाला या टीमला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. पाहायला गेलं तर नक्कीच षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. तेवढी चांगली सुरुवात देखील नक्कीच टिटवाला या टीमची राहिली आहे. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे टिटवाला या टीमची. ऑन साइडला पुल करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तिसऱ्या
चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का टिटवाला या टीमला. दुसरा धक्का. तो बिल्कुल काबिल तारीफ रोशन, ये कैच ली गई शानदार. फोर्थ अटेम्प्ट में यहाँ पर कैच ली गई और बड़ी विकेट मैदान से बाहर हो चुके हैं. मोहन बैक टू द डगआउट. ये खिलाड़ी काफी अच्छे फील्डिंग करते हैं. हर एक मुकाबले में उन्होंने 100% दिया है अपनी टीम के लिए और उसी जगह पे उन्होंने ज्यादातर कैचेस पकड़े. अच्छी फील्डिंग और ऐसी फील्डिंग चलती रही और ऐसी गेंदबाजी भी अगर होती रही तो यहाँ से पूरी तरह से मैं तो कहना चाहूंगा 30 के अंदर यहाँ पर रोक सकती है टीम साहिरा जिलेबन. सामने वाली टीम यानी कि टिटवाला 11 टीम को. नए बल्लेबाज पहुंचे अब मैदान के अंदर. पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या टोटल बन चुकी है टिटवाला 11 टीम 7 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. 7 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. अब रुपेश बासर के कंधे के ऊपर काफी सारी जिम्मेदारी है रोशन. रुपेश बासर ने आज तीनों मुकाबले खेले. तीनों मुकाबले में शानदार प्रदर्शन अपनी टीम के लिए किया है. लेकिन ये मेगा फाइनल का मुकाबला है और इस मेगा फाइनल के मुकाबले में अच्छी बल्लेबाजी करनी होगी रुपेश बासर को अपनी टीम के लिए. गेंदबाज आएंगे इस दूसरे ओवर में. अंकुश आते हुए गेंदबाजी के लिए सीनियर खिलाड़ी है साहिरा जिलेबन टीम के. उन्होंने भी काफी इंप्रेस किया आज इस प्रतियोगिता में. दो महान खिलाड़ी आमने सामने आप देख रहे इस मैदान के ऊपर. पहले ओवर का खेल खत्म हो चुका है. 7 रन बन चुके हैं. जैसे रोशन ने कहा कि 40 से ऊपर यहाँ से रन बनने चाहिए इस मुकाबले में क्योंकि सामने वाली टीम भी स्ट्रांग है. तो कितने रन बना पाएगी ये सवाल तो खड़ा हो चुका है मैदान के अंदर. पावर पे रोशन अब खत्म हो चुका है. अब पूरी तरह से फील्डर आप देख सकते हैं बाउंड्री लाइन की तरफ. 3 ऑन साइड में और 2 खिलाड़ी होंगे ऑफ साइड में. चलिए ज्यादा वक्त जाया मत कीजिए. 4 ओवर का मुकाबला है. आपको भी बल्लेबाजी करनी है साहिरा जिलेबन टीम, इसलिए आपको ज्यादा से ज्यादा कम वक्त में ये ओवर फेंकना है. तो बिल्कुल हमारे सांगोड़े के उमेश सुतार भी वीडियो कॉल से जुड़ चुके हैं हमारे साथ. उनका भी हम स्वागत करेंगे. ये देखिए बड़ा जश्न मैदान के अंदर. जैसे मैंने पहले कहा था रुपेश बासरे की विकेट काफी महत्वपूर्ण थी. उन्होंने 3 मुकाबले में काफी इंप्रेस किया लेकिन मेगा फाइनल के मुकाबले में सस्ते में लौट पड़े बल्लेबाज रुपेश बासरे बैक टू द डगआउट. और ये बड़ी सफलता बड़ा जश्न आप देख सकते हैं. इस विकेट की कीमत सभी खिलाड़ी जानते थे. वही विकेट मैदान से बाहर. क्या कहोगे रोशन साहिरा जिलेबन टीम के बारे में? नक्की साईराज 11 या टीमने खऱ्या अर्थाने गोल्डन विकेट मिळवली आहे. कारण की रुपेश बासरेच्या विकेटचं महत्व माहिती आहे. त्यामुळे एकच जल्लोष आपण पाहिला साईराज 11 या टीमच्या. नक्की सर्व खेळाडूंनी तो जल्लोष केला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत अंकुशकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपण पाहिला कारण की गोल्डन विकेट मिळवली आहे रुपेश बासरे यांची. न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. राहुल एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केलाय. मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज राहुलचा खेळ लागतोय. अजून एक धक्का टिटवाला या टीमला. न्यू बॅट्समन परमेश्वर आहेत. परमेश्वर येतो बॅटिंग करण्यासाठी. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती. 4 बाद धावसंख्या आहे धावफलकावरती 7. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अंकुश
हॅट्रिक बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू येतो बॅक टू द बॉलर आणि आला हा डॉट बॉल. संध्याकाळचं सत्र आहे. जसं जसं संध्याकाळचं सत्र होतं तसं तसं नक्कीच सोनू बांगर या खेळपट्टीवरती धावा बनवणं देखील कठीण जातं. तेच चित्र आपण पाहतोय या मॅच मध्ये. भरपूर शफल झाले होते आणि क्या बात आहे, अप्रतिम डाईव्ह लगावली आहे. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धावा वाचवलेत. लश ग्रीन आउटफील्ड आहे आणि त्या आउटफील्ड वरती ही डाईव्ह लगावली. त्यांना माहिती आहे डाईव्ह लगावली देखील कोणतीही दुखापत होणार नाहीये, त्यामुळे ते डाईव्ह लगावत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. मिसटायमिंग आहे. 3-3 क्षेत्ररक्षक आलेत आणि हा झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न आहे. 5 फिल्डर आलेत. असं वाटतंय की लगान पिक्चर आपण बघतोय की काय. त्यामध्ये देखील 4-4 5-5 फिल्डर यायचे झेल पकडण्यासाठी राहुल दादा. आणि तेच चित्र आपण पाहतोय याही चेंडूवरती खूप उंच गेला होता हा झेल आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 10. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये टिटवाला या टीमला. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल, ग्रँड फायनल आहे. भरपूर शफल होत आहेत. वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आला डॉट बॉल आणि धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 10. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सोनू बांगर सर 10 धावा धावफलकावरती आहेत. 5.00च्या सरासरीने धाव बनवल्यात. कमकुवत धावसंख्या आहे. काय म्हणणं असेल. बिल्कुल रोशन, टॉस जीता था लेकिन ऐसा लगा था कि सामने वाली टीम ने गलत डिसीजन लिया है, लेकिन वो डिसीजन सही साबित होता था. कप्तान कौसुफ आए थे जिन्होंने बिल्कुल कहा कि टॉस जीत के हम पहले गेंदबाजी करेंगे और खरी उतरी उनकी टीम इस डिसीजन के ऊपर, क्योंकि पहला ओवर आप देख सकते हैं सिर्फ 7 रन का, दूसरा ओवर भी अच्छा रहा सिर्फ 3 रन आए. अब यहाँ से लगातार विकेटें भी गिरी है. अब कितने रन बनेंगे सवाल अब मैदान के अंदर खड़ा हो चुका है. 12 गेंदों का खेल शेष है. अब यहाँ से तीसरा ओवर गेंदबाज होंगे आशीष गेंदबाजी के लिए. पूरी तरह से अब जिम्मेदारी गोपी और परमेश्वर के कंधे के ऊपर होगी रन बनाने की. इस ओवर की पहली गेंदबाज तैयार आशीष राउंड द विकेट. ऑन साइड में लॉप करने की कोशिश थी, क्षमता रखते ये भी बल्लेबाज बड़ी हिट लगाने की, लेकिन काबिले तारीफ गेंदबाजी में कहना चाहूंगा टीम यहां से देखा जाए तो साइराज 11 की. रोशन, आज देखा जाए तो राहुल दादा मेहर ने जैसे आईपीएल में जर्सी चेंज करते वैसे उन्होंने भी जर्सी चेंज की है, क्योंकि चेन्नई जब हारती है तो मुंबई इंडियंस की जर्सी कोई पहनता है और मुंबई इंडियंस हारती है तो चेन्नई की जर्सी निकलती है. वैसे राहुल दादा मेहर ने भी अब पार्टी बदल ली है, उनके पक्ष में गए हो, जर्सी चेंज की और ये देख सकते हैं आप जश्न करते हुए सभी हमारे खिलाड़ी. रन संख्या टोटल रन 14 रन, चौका आता हुआ रोशन इस गेंद के ऊपर. क्या कहना चाहोगे रोशन, अभी नाजुक स्थिति है और यहाँ से क्या रन बन पाएंगे आने वाले गेंदों के ऊपर. नक्कीच परमेश्वर एक टॅलेंटेड फलंदाज आहे आणि परमेश्वर कडून अपेक्षा वाढली आहे टिटवाला या टीमची. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाला बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय टिटवाला या टीमची. सातत्याने विकेट गमावलेत. एका पाठोपाठ एक फलंदाज झालेत बाद. दत्ता येतोय. परमेश्वर बाद झालेत. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय टिटवाला संघ. फ्रेंड्स क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहे. अंतिम सामना सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे. ऐतिहासिक हे मैदानाने ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15 धावा.
डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. पुन्हा एकदा कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. 3 फिल्डर आले होते, 3 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडलेला आहे. यस आय विल टेकन हे कॉलिंग झालं नाहीये, त्यामुळेच हा झेल देखील ड्रॉप होतोय. काल याच ग्राउंडवरती नाईटमध्ये एक स्पर्धा संपन्न झाली आणि 2 दिवस त्या स्पर्धेमध्ये मी देखील जोडलो गेलो होतो. नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट, हा चेंडू संपल्यानंतर मी त्या गोष्टीचा उल्लेख करेन. आणि इथे हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 17 धावा. सोनू बांगर कालच जाणता राजा चषक या मैदानावरती संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक होती आणि ती बाईक शेवटच्या रात्रीमध्ये आली. 4थ्या रात्रीमध्ये गावदेवी स्पोर्ट्स वेहले भिवंडी हा संघ खेळला होता आणि तो संघ क्वालिफाय झाला आणि त्या टीमला माहिती नव्हतं, कारण की तो संघ वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आला होता खेळण्यासाठी. त्या संघाला माहीत नव्हतं की मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. जेव्हा त्यांनी शेवटचा सामना खेळले क्वालिफाईंग मॅच आणि ते क्वालिफाय झाले, तेव्हा त्यांनी सहज विचारलं समालोचक राहुल चव्हाण यांना की दादा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज काय, सायकल आहे का, कुठले टीव्ही आहे? तर त्यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे आणि 3च सामने काउंट होते, धावा आणि विकेट. 17 धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि जेव्हा त्यांना समजलं की 3च मॅच काउंट असतील, पॉईंट्स असतील सिरीजसाठी, आणि तेव्हा त्यांनी एकच जल्लोष केला, कारण की त्यांना माहिती होतं की विजेंद्र पाटीलला ती बाईक कन्फर्म आहे, कारण की त्यांनी 3 मॅचमध्ये 95 धावा आणि 7 विकेट घेतले होते. आणि पहिली बाईक त्यांनी मिळवली त्याच्या करिअर मधली. त्याला अश्रू अनावर झाले, अक्षरशः त्या डोळ्यातून आनंद अश्रू आले की त्याच्या करिअर मधली पहिली बाईक, आणि ते देखील माहीत नसताना की या स्पर्धेमध्ये बाईक आहे. येस, सरप्राईज, खूप मोठं सरप्राईज होतं त्यांच्यासाठी. दत्ता आहेत, बॅटची गडा आणि फलंदाज झाल्या बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय टिटवाला संघाची. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी होते, पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय या सामन्यावरती साईराज 11 या टीमने. न्यू बॅट्समन मंगेश आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 18. खूप कमी धावसंख्या आहे. संध्याकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतो आहे. सिक्सर किंग दत्ताच्या बॅटमधून. गोपी आहेत. ही व्हिडिओ व्हायरल करू आपण संध्याकाळी त्यांच्या स्टेटस वरती, ही व्हिडिओ येईलच. गोपीदादा नांगलोत महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांनी हा षटकार लगावलाय. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतात डीप मध्ये, फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. मंगेश याच्या आय थिंक 3 धावा पूर्ण झाल्या होत्या का? रिटर्न फिरले. मंगेश यांनी एकट्याने राहुलला 4 धावा पूर्ण केल्या. मिळतील फक्त या 2 धावा या चेंडूवरती आणि धावसंख्या
दोनने पुढे जाईल 26. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच रुपेश या मॅच मध्ये वापसी होईल टिटवाला या टीमची. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका अपेक्षित आहे टिटवाला टीमला. गोपी दादा नांगलो त्यांच्या माध्यमातून क्षमता आहे, एक षटकार लगावलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, क्षेत्ररक्षक होते, लॉंग ऑनला झेल सोडलाय. भाग मिक्का भाग आणि फलंदाज झाल्या बाद. धावसंख्या आहे धावफलकावरती 27. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होतोय बाद. मिळतील्या चेंडूवरती 2 धावात 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 29. 29 धावा, 30 धाव बनवायचे या मॅच मध्ये साईराज 11 या टीमला. 30 धाव बनवायचे. फायटिंग टोटल उभी केली या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने सोनू बांगर सर्वकडे उन्हाचा तडाखा आहे. भरपूर ठिकाणी नक्कीच काल न्यूजला देखील आलं की आवश्यकता नसेल तर 12 ते 4 तुम्ही बाहेर पडू नका. परंतु या ग्राउंडवरती 10 क्रिक देखील इथे उपस्थित आहे. रात्री 10 नंतर तापमान या ग्राउंडवरती सोनू बांगर 20 डिग्री सेल्सिअस होतो. एवढी कडाक्याची थंडी लागते इथे 10 नंतर. आणि परवा तर 17 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान झालं होतं. आम्ही अक्षरशः 5 वाजता असं वाटत होतं की आम्ही कुठे महाबळेश्वरला आलोय की काय, माथेरानला आलोय की काय, अशी फिलिंग होती. कारण की दव देखील तेवढंच पडतं या ग्राउंडवरती. क्या बात आहे. फिल्डिंग साठी जात आहेत राहुल दादा महेर. सध्या IPL देखील येणार आहे. सोनू बांगर आमचे अत्यंत जिवलग मित्र आहेत. जवळजवळ 7 ते 8 वर्ष आमची मैत्री आहे. परंतु जे 1.5 महिने असतात ना आमची दोघांचं कधीच जमत नाही. कारण की ते बँगलोरचे फॅन आहेत. अजूनपर्यंत प्रतीक्षा करतायत. या वर्षी तर नक्कीच महाकुंभ मेळा आपण पाहिला. त्यामध्ये देखील जर्सी आपण पाहिली. जे भक्त होते त्याने देखील साकडं घातलं की यावर्षी देखील रॉयल चॅलेंजर बँगलोर टीमला चॅम्पियन होऊ दे. परंतु स्वप्न आहे सोनू बांगर तुमचं, याही वर्षी स्वप्नच राहील. 30 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 30 धावांचं टार्गेट आहे. सोनू बांगर यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे. आणि पुढच्या सीझन मध्ये राहुल दादा जेव्हा टिटवाला प्रीमियर लीग होईल तेव्हा त्यांचा आवाज आपण नक्की ऐकणार आहोत. त्याने देखील सांगितलेलं आहे यावर्षी त्यांची स्पर्धा होती त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. कारण की महाराष्ट्रातील अशी एकमेव स्पर्धा आहे सोनू बांगर यांची, पालेगाव अंबरनाथचे आहेत ते, की त्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये पहिल्या क्रमांकासाठी असतं आणि 3.5 लाखांची बुलेट बाईक असते सिरीज साठी. हे वैशिष्ट्य आहे पालेगावचं. आणि सोनू बांगर
ती स्पर्धा लीड करतात, त्यामुळे ते यावर्षी टिटवाला लीगमध्ये येऊ शकले नाहीयेत. यावेळेस फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. सलामीची जोडी आपण पाहतोय, कौस्तुभ आणि श्री. स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र श्री आहेत. 30 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. 4 षटकांमध्ये मजा येईल, कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे, दमट हे वातावरण आहे आणि दमट वातावरणामध्ये धावा बनवणं कठीण आहे. क्या बात आहे, लॉफ केला इनफिल्डच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा येतो चौकार. बॅटची कडा होती, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि तेव्हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 5. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं गोलंदाज रुपेश बासरे यांचं. 30 धावा डिफेंड करायच्या आहेत टिटवाला या टीमला या मॅच मध्ये. साईराज 11 या टीम समोर. पाच संघांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये, त्यामधील 3 संघांचा घाशा गुंडाळलाय, उरलेत फक्त 2 संघ. पुन्हा ऑफ केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत मंगेश. क्या बात आहे, मंगेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का. फलंदाज श्री बॅक टू द पवेलियन. दीपेश म्हात्रे आमचे कॅमेरामन आहेत, ते देखील थोडेसे बिझी आहेत. सध्या ट्रेंड आहे, 10 क्रिक हे ट्रेंडिंग मध्ये आहे. बॅट्समन नेम प्लीज. सचिन. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. सुरेख कमबॅक, चौकार आला होता, त्यानंतर डॉट बॉलचं सातत्य, विकेट देखील मिळवली आहे रुपेश बासरे यांनी. मी म्हटलंय 30 धाव बनवले आहेत आणि या क्लायमेट मध्ये या 30 धावा देखील बनवणं महागात जाईल, कारण की थंड वातावरण आहे आणि थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कीपर बीट झाले, बॅट्समन देखील बीट झाले होते आणि धाव घेतली नाहीये. येत्या डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 5. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25. प्रशांत येत आहेत. 18 चेंडू 25 ची गरज आहे या मॅच मध्ये. साईराज 11 या टीमला काय कमबॅक झालंय या सामन्यामध्ये. टिटवाला या टीमचं सलगचे 4 चेंडू डॉट फेकलेत, त्यामध्ये 1 विकेट मिळवली आहे. प्लेड ऑन, फलंदाज झाला बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का साईराज 11 या टीमला. बॅटच्या आतली कडा आणि थेट यष्ट्यांचं वेध घेतलंय. प्लेड ऑन झालेत फलंदाज.
चला बॅट्समन नेम अंकुश. अंकुश येत आहेत, ज्याने गोलंदाजी केली होती अंकुशने. प्रशांतने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. अप्रतिम गोलंदाजी होती आहे टिटवाला टीमच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशाऱ्यात व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 धावा जिंकण्यासाठी 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. वाईड यॉर्करचा वापर केलाय आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा. 24 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू बनवायच्या धावा. 24 या मॅच मध्ये कमबॅक झालाय. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 7. 23 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते 1च धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज या मॅच मध्ये. काय कमबॅक झालाय. सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल. अंधार होत चाललेला आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑफला. परमेश्वर येत आहे. धावाची संधी. यस OUT. फलंदाज झाले बाद. आउटस्टँडिंग फिल्डिंग परमेश्वर यांची आपण पाहिली लॉंग ऑफला आणि तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी आणि विकेटचं पतन. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम साईराज 11. अक्षय. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी होते प्रशांतच्या माध्यमातून. आधीच म्हटलं 30 धावा बनवायच्या आहेत आणि 30 धावा बनवत असताना दमछाक होते. तारेवरची कसरत करावी लागते साईराज 11 या टीमला. दुसऱ्या बाजूला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दुसऱ्या बाजूला टिटवाला संघ आहे, ज्या टिटवाला संघाने एकही सामना गमावला नाहीये या आजच्या दिवसामध्ये. या स्पर्धेमध्ये चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. कोण होईल चॅम्पियन चिंता वाढली आहे. साईराज 11 या टीमची अंडरम बॉक्स स्टाईलने स्टॅप करतायत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकअप आहे मिल्टील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यादीच्या मॅच मध्ये 15 धावा डिफेंड केल्यात 2 षटकांमध्ये टिटवाला टीमने आणि या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 18 धावा डिफेंड करायच्या आहेत. मोहन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर या मॅच मध्ये कमबॅक होईल पुन्हा एकदा टिटवाला या टीमचं. आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल साईराज 11 हा संघ. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आहे. एक्सपिरियन्स आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय.
प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक आहेत राहुल दादा महेर आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 10 चेंडू 17ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 17 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगते. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. कोण होईल चॅम्पियन संघ त्यासाठी हा सामना सुरू आहे. थोडीशी घाई करा अंधार होत चाललाय. फ्लड लाईट आहे परंतु रणजित आपल्यासाठी सुरू करणार नाहीये. रणजित मॅनेजमेंट कमिटी मध्ये आहेत. परफेक्ट यॉर्कर क्लीन बोल्ट. यश ठेवतो असतं दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. न्यू बॅट्समन नेम आशिष. इक्वेशन आहे येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17ची गरज. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला आणि खराब क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. चुका आणि चुका आपण पाहिल्या. या चुका महागात पडतील टिटवाला टीमला कारण की चेंडू शिल्लक आहेत 8. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहतोय. मोहनच्या गोलंदाजीमध्ये आला डॉट बॉल. मोहनची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग मॅच विनिंग परफॉर्मन्स करतोय याही मॅच मध्ये. 7 चेंडू 13ची गरज आहे. अपील आणि अपील उचलून धरली आहे. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलंय मोहनने आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे टिटवाला संघाने. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. बॅट्समन नेम संदेश मंगेश. परमेश्वर येतात गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 6 चेंडू 13ची गरज. कोण होईल चॅम्पियन? साईराज 11 की टिटवाला? क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 5 चेंडू शिल्लक. यस 22च्या स्वरूपात एकदा मिळते. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे.
आता मात्र समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये, कारण की अपेक्षित खेळ या मॅच मध्ये होऊ शकला नाहीये. 30 धाव बनवायच्या होत्या साईराज 11 या टीमला, आणि साईराज 11 या संघाने सातत्याने विकेट गमावलेत. क्या बात है, अप्रतिम. परमेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण, चांगले क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 19 धावा, 11ची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. काय कमबॅक झालं टिटवाला टीमचं. सेमीफायनल मध्ये 15 धावा डिफेंड केल्या 12 चेंडूंमध्ये, आणि या मॅच मध्ये 30 धावा डिफेंड करायच्या आहेत 4 षटकांमध्ये. आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. वाट पाहावी लागेल अजूनही विजयासाठी, कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे. काही घडू शकेल या मैदानावरती. 4 चेंडू 10ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती. एकूण 3 धावा. चेंडू शिल्लक 3 धावांची गरज आहे 7 या मॅच मध्ये. असा सामना याआधी देखील रंगला होता, आणि तसाच सामना आपण पाहतोय. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल. 3 चेंडू 7ची गरज सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि विकेट किपरला चेंडू सापडत नाहीये. विकेट किपरला चेंडू सापडत नाहीये असं चित्र आपण पाहतोय. 3 धाव मिळतात या चेंडूवरती. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे साईराज 11 या टीमला. 2 चेंडू 4ची गरज. चुका चुका आणि चुका आपण पाहतोय या मॅच मध्ये टिटवाला या टीमच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग पॅट मॅच रंगते या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र हौसले बुलंद ठेवावे लागतील. जो संघ इथून चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 2 चेंडू 4ची गरज आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. पैसा वसूल सामना सुरू आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि पाहावं लागेल काय घडलंय. पंचांचा इशारा आहे ना, बाकी आहे पंच काय निर्णय. चला आपण चेक करूया. काय आहे पंच? चेक करायचं की आउट दिलंय? आउट आहे ना? येस येस आउट आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 धावा कंपल्सरी बनवावे लागतील.
साईराज 11 या टीमला 3 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. भैरव आहेत गोलंदाजी मार्कवर, न्यू बॅट्समन भैरव आहेत गोलंदाजी मार्कवरती. परमेश्वर आहेत. एक चेंडू 3 ची गरज आहे. एक चेंडू 3 ची गरज आहे. टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. एक चेंडू 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत भैरव. आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. विनाशकाली विपरीत बुद्धी. एक चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. एक चेंडू 2 ची गरज. बाहेर या थोडंसं. साईराज 11 बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहा. आपण साईराज 11 संघ विनंती असेल. एक चेंडू 2 ची गरज आहे या मॅच मध्ये. एक चेंडू 2 ची गरज. आणि पंचांचा इशारा वाईट. आणि त्यानंतर हा सामना देखील जिंकलेला आहे. अभिनंदन साईराज 11 या टीमचा. टिटवाला टीमचा हार्ड लक. एकच जल्लोष आपण पाहू शकाल. साईराज 11